नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. अलीकडं पिठापूरला अनेकांना जावं असं वाटतं. त्याप्रमाणे अनेक जण पिठापूरला जात पण आहेत. भविष्यात काही जण नियोजन करीत आहेत. परंतु मी एक गोष्ट सांगतो, ती भाविकांनी पिठापूरला जाण्या अगोदर लक्षात घ्यावी आणि पिठापूरला गेल्यानंतर काळजी घ्यावी. पिठापूर हे दत्तात्रेयांचे पहिले अवतार श्रीपाद श्री वल्लभांचं जन्मस्थान आहे, एवढंच भाविकांना माहिती आहे. अजून जी दुसरी गोष्ट आहे ती मी थोडं चरित्रामृत वाचून ती गोष्ट मी नंतर सांगेन, कारण ती अनेकांच्या लक्षात अजूनही आलेली नाही. कारण त्या जागेचं वैशिष्ट्यच त्या ग्रंथामध्ये दिलं आहे. पण भाविकांच्या सध्या फक्त एवढं लक्षात आहे की ते श्रीपाद श्री वल्लभांचं जन्मस्थान आहे. आपण जेव्हा पिठापूरला जाताल तेव्हा श्रीपाद श्री वल्लभांच्या घरी जात आहात, कारण ज्या वाड्यामध्ये श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म झाला तेच श्रीपाद श्री वल्लभांचं मंदिर आहे. मंदिर वेगळं, पण हे श्रीपाद श्री वल्लभांचं जन्मस्थान आहे. 16 वर्ष त्या घरामध्ये म्हणजे मंदिरामध्ये श्रीपाद श्री वल्लभ होते. आज तर ते गुप्त रूपाने आहेत, याबद्दल काहीच शंका नाही. परंतु एकंदरीत जर पाहिलं तर लोक फक्त देव म्हणून जातात, बाकी तिथं उपासना तर होतच नाही. गर्दी, गडबड, गोंधळ, फोटो काढणे, प्रसाद घेणे, पैसे टाकणे, पावत्या करणे, याच्याशिवाय लोकांकडं लोक काहीच करत नाहीत. भक्त काहीच करत नाहीत. अभिषेक चालू असताना मोबाईलवर बोलतात. तिकडं वर अभिषेक चालू असतो, इकडं खाली मुंडी घालून खाली डोकं ठेवून मोबाईल पाहिला जातो. 1 तासभर अभिषेक होईपर्यंत कुणीही शांतपणे बसत नाही. सारखी चुळबुळ चालू असते, कारण व्हिडिओमध्ये सगळं ते दिसतं. तेव्हा काळजी अशी घ्या की ते श्रीपाद श्री वल्लभांचं जन्मस्थान आहे. तिथं श्रीपाद वल्लभ गुप्त रूपाने आहेत आणि तुम्ही तिथं आल्यानंतर तुम्ही मुळात श्रीपाद श्री वल्लभांनी बोलवल्यानंतरच आपल्याला जायची संधी मिळते. आणि तुम्ही गेल्यानंतर काय करता 1 तासभर, बाकी तुम्ही गावामध्ये फिरता, खरेदी करता, उचापात्या करता, तो भाग गौण आहे. परंतु श्रीपाद वल्लभांच्या समोर तुम्ही कसं वागताय हे श्रीपाद श्री वल्लभ निश्चित पाहतात आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडून त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या भक्तांकडून पूर्ण होत नाहीत. अनेकांना पुन्हा येण्याची इच्छा आहे, पण श्रीपाद पुन्हा येऊ देणार नाहीत, खात्रीशीर आहे. मी सांगतो, ज्यांना वाटतं यावं, जे पिठापूरला येऊन सेवा करतात ते आत्तापर्यंत 2, 3, 5, 6, 10 वेळा येऊन गेलेले आहेत. कारण आमची भेट होती तेव्हा ते सांगतात, आम्ही अमुक उपासना केली, तमुक आम्ही गावात फिरलो नाही, खरेदी केलो नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत श्रीपादांसमोर आम्ही राहिलो, उपासना केली. आणि अशीच साधारण बऱ्याच भक्तमंडळींना पुन्हा येण्याची संधी मिळते. शक्यतो परत संधी मिळणं फार अवघड आहे. तेव्हा श्रीपाद श्री वल्लभांच्या मंदिरात बसल्यानंतर अभिषेक सुरू असताना, पालखी सुरू असताना जास्तीत जास्त काळजी घ्या आणि श्रीपाद श्री वल्लभांचं नामस्मरण करा. नामस्मरण तर अत्यंत सोपं आहे. 1-2 तास मोबाईलकडे बघितलं नाही, 1-2 तास कोणाबरोबर बोललो नाही, काही चुळबुळ केली नाही, काही उचापात्या केल्या नाही, तर काहीही अडणार नाही. श्रीपाद श्री वल्लभांचा जो जप आहे, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांच्या घरी गेलेला आहात, घरी जाणार आहात आणि त्यांच्या घरामध्ये उपस्थित असताना त्यांना तुम्ही शरण येतो असं जर म्हटलं तर किती भाग्याची गोष्ट आहे आणि किती सोपी गोष्ट आहे. पण माझ्या माहितीनुसार कोणीही श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा जास्त जप म्हणत नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त गडबड, गोंधळ, फोटो काढणे, उचापात्या करणे, प्रसादासाठी धावपळ करणे, गंध घेण्यासाठी धावपळ करणे, पैसे भरण्यासाठी धावपळ करणे, बाकीच्या त्या गोष्टी वारंवार मी सांगितलेल्या आहेच. पुन्हा एकदा सावध व्हावं आणि श्रीपाद वल्लभ हे पाहत आहेत. तुम्हाला वारंवार पिठापूरला यावं अशी माझी इच्छा आहे, कारण ते महिलांचं माहेरघर आहे. तिथं आल्यानंतर पुरुषांनीसुद्धा तिथं आल्यानंतर 3 ते 7 दिवस राहावं, कारण त्या मठाचे पीठाधिपती परमपूज्य रामस्वामींनी सांगितलं की श्रीपादांजवळ राहा तुम्ही. पण लोक राहत नाहीत. लोकांचे कार्यक्रम बघितले, सकाळी येतात, संध्याकाळी जातात, आज येतात, उद्या जातात आणि जवळजवळ 90-95% वेळ हा बाहेर वायफट जातो. श्रीपादांसमोर फक्त दर्शन घेणे, तेही डोळे बंद करून दर्शन घेणे, पावती फाडणे, पुन्हा मंदिराचा संपर्कसुद्धा येत नाहीत. ज्यांना पालखीची हौस असते ते पालखीला 1 तासभर येतात,
ज्यांना अभिषेक करायचं ते चुळबुळ करत बसतात. या गोष्टी मी प्रामुख्याने का वारंवार सांगत आहोत, कारण तसं जाणवतं आहे. कलियुगाचे तारक श्रीपाद श्री वल्लभ आहेत, अतिशय कृपाळू आहेत. त्यांच्या वचनामध्ये त्यांनी आपल्याला फार मोठा धीर दिलेला आहे आणि संधी आपल्याला मिळाली आहे. श्रीपादांनी तुम्हाला बोलवलं आहे तेव्हा सावध राहा, सावधान राहा आणि त्यांच्या घरात गेल्यानंतर शांत राहा. शक्यतो बोलू नका, फोटो वगैरे भानगडीत पडू नका. फक्त श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. सुरुवातीला एकाग्र व्हायला वेळ लागेल, पण जास्तीत जास्त जप म्हणा. नंतर तुमच्या लक्षात येईल की हे आपण पुन्हा गेल्यानंतर करायलाच पाहिजे. पण आहे तोपर्यंत हे जर तुम्ही म्हणालात आणि हा जप केला तर श्रीपाद श्री वल्लभ तुम्हाला प्रसन्न होतील. तुमच्या अपेक्षा त्यांना सगळ्या माहिती आहेत. क्षणामध्ये ते आपल्या आशीर्वादाने तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. परंतु तुम्ही जर ठरवलं तर, पण लोक ठरवत नाही म्हणून हे स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि त्या स्थानाचं जे वैशिष्ट्य आहे ते 100तल्या 98% लोकांना माहीत नाही. 100तल्या 98 लोकांना तिथं जाऊन आल्यावर सुद्धा त्या स्थानाचा महिमा जो दुसरा आहे, एक जन्मस्थान, दुसरा तो मी नंतर सविस्तरपणे सांगाल. थोडं माझं वाचन व्हायचं आहे, तर या व्हिडिओचा विचार करावा एवढी